सर स्टार्ट. सरकपल्ले सर. सर स्टार्ट. सरकपल्ले सर. सर स्टार्ट. हॅलो. हॅलो. सरकपल्ले सर. हा, गुड मॉर्निंग सर. येतो ना सर आवाज? हो सर. हा, गुड मॉर्निंग सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण जो वेबिनार कंडक्ट केलेला आहे, जो की आपण वेबिनार जो कंडक्ट केलेला आहे तो आहे टाउन प्लॅनिंग मॅनेजमेंट. याच्यामध्ये आपण टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन काय असतं त्याच्याबद्दल आपण आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आपले गेस्ट मिस्टर निखिल बिर्ले सर हे पण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत मीटिंग मध्ये. तर यांचं मी सुरुवातीला थोडंसं इंट्रोडक्शन देतो. बिर्ले सर हे जे आहेत प्रॉपरचे, तर ते चाकूर तालुक्यातले आहेत, म्हणजे चाकूरचेच आहेत ते. त्यांचं जे डिग्री त्यांनी जी कंप्लीट केली ती पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर त्यांनी डिग्री कंप्लीट करून ते परत एक वर्षानंतर त्यांनी आपल्याच कॉलेजमध्ये म्हणजे विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय या ठिकाणी त्यांनी लेक्चरशिपचा जॉब पण केलेला आहे. त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदमध्ये त्यांनी ज्युनियर इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सध्या ते ज्या ठिकाणी वर्किंग आहेत त्यांचं ते डिपार्टमेंट आहे टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन. या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग जे आहे ते नाशिकमध्ये आहे. त्यांचं जे पद आहे ते आहेत असिस्टंट टाउन प्लॅनर ग्रेड 1 ग्रुप बी. तर या ठिकाणी मी निखिल बिर्ले सरांचं स्वागत करतो आणि त्यांनी लेक्चर स्टार्ट करावं असं त्यांना मी विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना
सर्वांचं वेलकम. त्यानंतर मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री प्रशांत धाराशिवे सर, विभाग प्रमुख श्री बुक्का सर, मिस्टर चलकपल्ले सर, साबदे सर आणि मिस्टर खामकर सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली की सध्या जे मुलं शिकत आहेत किंवा जे शिकून जस्ट पास आउट होत आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचा आधी धन्यवाद. सुरुवातीला आता या डिपार्टमेंट बद्दल मी काहीतरी सांगू इच्छितो. सर, आवाज येतोय सर्वांना? हो सर. यस, ओके. हा येतो. सुरुवातीला मी डिपार्टमेंटची ओळख करून देतो. हे डिपार्टमेंट नक्की आहे काय आणि इथं काय होतं. तसे डिपार्टमेंट जास्त लोकांना माहित नाही आणि त्यातल्या त्यात आता जे मुलं जस्ट पास आउट होत आहेत त्यांच्यासाठी तर हे फारच नवीन असणार आहे. डिपार्टमेंटचं नाव आहे टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटमध्ये जमिनीशी रिलेटेड जे काही व्यवहार आहेत, म्हणजे कृषिक जमीन आणि अकृषिक जमीन, अकृषिक म्हणजे एनए लँड, तर एनए लँडच्या संदर्भात जे काही व्यवहार होतात त्या प्रत्येक व्यवहाराचा संबंध हा या डिपार्टमेंटशी येतो. ज्याच्यामध्ये तुमच्या बिल्डिंग परमिशन आहेत, एखाद्या गावाचा प्लॅन बनवायचा आपल्याला, ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, किंवा एखाद्या पूर्ण जिल्ह्याचा आपण एक नियोजनबद्ध विकास करण्यासाठी एक प्लॅन बनवतो, त्याला आपण रिजनल प्लॅन असं म्हणतो. तर हे प्लॅन वगैरे जे काही डेव्हलप होतात, म्हणजे जी प्लॅनिंगची स्टेज आहे ती या डिपार्टमेंट मार्फत होते. सर्व मुलांना तसं तर पीडब्ल्यूडी, इरिगेशन, WCD या पोस्ट माहीतच आहेत किंवा हे डिपार्टमेंट माहीत आहेत, ज्याच्याबद्दल त्यांनी याच्यापूर्वी ऐकलं असेल किंवा ते त्यांचा काही लोक इच्छुकही असतील त्याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरशिप वगैरे त्या सर्वांना माहीतच आहे. पण या डिपार्टमेंटचा तसा अजूनही तेवढा लोकांना म्हणावं तेवढा माहित नाही इथलं वर्किंग कल्चर काय आहे किंवा याच्यामध्ये संधी काय आहेत. आणि जसं आपलं कॉलेज, मी कॉलेजमध्ये स्वतः 1 वर्ष राहिलेलो आहे. कॉलेजबद्दल मी फार जवळून बघितलंय की जे काही नवीन असतं किंवा जे काही वेगळं पण असतं ते मुलांना अवगत करून द्यायचं हे कॉलेजची एक वैशिष्ट्यच आहे. त्याच्यामुळे आज आपलं कॉलेज हे टॉपलाच आहे. तर त्याबद्दल मी आता सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगतो की या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ऍज अ सिव्हिल इंजिनियर काय स्कोप आहे. म्हणजे जसं तुम्ही पीडब्ल्यूडी, इरिगेशन या डिपार्टमेंटमध्ये जॉईन होऊ शकता किंवा कॉन्ट्रॅक्टरशिप थ्रू तुम्ही याचे काम घेऊ शकता किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तसंच या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही प्लॅनिंगशी रिलेटेड कोणताही बिझनेस करू शकता किंवा तुम्ही स्वतः या डिपार्टमेंटमध्ये येण्यासाठी तुम्हाला एक एक्झामही द्यावी लागते. डिप्लोमा थ्रू जर तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी प्लॅनिंग असिस्टंट ही पोस्ट आहे. जर तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असेल आणि डिग्री नंतर जर तुम्हाला डिपार्टमेंट जॉईन करायचं असेल तर असिस्टंट टाउन प्लॅनर ही पोस्ट MPSC थ्रू रिक्रूट केले जातात. या थ्रू त्यातूनही तुम्ही जॉईन होऊ शकता, किंवा तुम्हाला ऍज अ स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे किंवा तुम्हाला स्वतः यामध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला त्याचं लायसनही मिळू शकतं. लायसन घेतल्यानंतर तुम्ही बिल्डिंगशी रिलेटेड जे काही प्लॅन आहेत किंवा लेआउट आहेत किंवा जमिनीशी रिलेटेड जे काही डेव्हलपमेंटशी रिलेटेड प्लॅनिंग स्टेज असतात त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर लायझनिंग थ्रू तुम्ही ते सर्व जॉईन होऊ शकता. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो डिप्लोमा थ्रू इथं येण्यासाठी, ठीक आहे, मी PPT ओपन करतो, त्यामधून तुम्हाला ते समजण्यासाठी जास्त सोपं जाईल. सर, शेअर स्क्रीन मधून करू शकता सर. येस येस. स्क्रीन दिसते सर सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता तुमच्या स्क्रीनवर जे C3 आणि इंजिनियरचं लायझनिंगचं दिसत आहे, हे जे आहे ते पर्टिक्युलरली इंजिनियर आणि आर्किटेक्ट लोकांसाठी आहे. पण जर तुमचा डिप्लोमा झाला असेल आणि डिप्लोमावर तुम्हाला 10 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हे लायसन इथून मिळवू शकता. हे लायसन मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला बेसिक डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे, जसं तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड, आणि बाकी तुमची साईन वगैरे, आणि एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स. या डॉक्युमेंट थ्रू तुम्ही इथं लायझनिंगचं लायसन्स काढू शकता आणि त्या लायसन्स थ्रू तुम्ही कोणतेही कामं घेऊ शकता. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्च्युली स्कोप काय हे जर तुम्ही थोडंसं म्हणजे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल, कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी आपल्याला आधी त्याचा एक प्लॅन बनावा लागतो. जसं आता तुम्हाला एक्झाम द्यायची, एक्झाम ही सगळ्यात शेवटची स्टेज आहे. त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी सिलेबस असतो, तो सिलेबस काय आहे याचा कधीतरी एक प्लॅन झालेला असतो, त्याचं एक बुकलेट तयार झालं असतं आणि त्या बुकलेट थ्रू, त्या प्लॅन थ्रू तुम्हाला पूर्ण 6 महिने त्याच्यामध्ये तुम्ही
टोटल त्याचा स्टडी केल्यानंतर, त्याच्यावर पूर्ण म्हणजे माहिती घेतल्यानंतर, काही कार्यवाही केल्याच्या नंतर तुम्ही ती एक्झाम देता. एक्झाम ही फायनल स्टेज आहे. पीडब्ल्यूडी, इरिगेशन किंवा जे काही बीएनसी डिपार्टमेंट वगैरे आहे ते एक्झिक्युशनचे काम करतात, म्हणजे जागेवर ऍक्च्युली ते डेव्हलपमेंटचं काम करतात. पण ती डेव्हलपमेंट करण्याच्या आधी जी काही प्लॅनिंग होते ती प्लॅनिंग या डिपार्टमेंट थ्रू होते. तर जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी घर बांधणं हे म्हणजे एक्झिक्युशनचं काम झालं, पण त्याच्या आधी त्याला प्रॉपर प्लॅन मध्ये बसवणं, नियमामध्ये बसवणं, ते सर्व जे आहे ते तुम्हाला आधी ती स्टेज कम्प्लीट करावी लागेल, आणि ती स्टेज या कार्यालयामार्फत होते. तर त्यासाठी आपण काही लायसन्स देतो. त्यामध्ये हे C3चं जे लायसन तुमच्या आता स्क्रीनवर दिसत आहे, त्या लायसन थ्रू तुम्ही एखाद्या घराचा वगैरे प्लॅन वगैरे काढू शकतात. तुम्हाला त्याच्या कॉम्पिटन्स मध्ये दिसत असेल, ऑल प्लॅन्स अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन कनेक्टेड विथ डेव्हलपमेंट परमिशन. सर्व प्रकारचे प्लॅन वगैरे काढण्याचं तुम्हाला याच्यामधून अधिकार मिळतात. तर ते प्लॅन काढून तुम्ही ते सबमिट करायचे. त्याच्यावर इथे स्क्रुटिनी होते. स्क्रुटिनी म्हणजे बेसिक एक छाननी होते की तुम्ही काढलेले प्लॅन किंवा केलेला प्रस्ताव हा योग्य आहे किंवा कसं. त्यावर मग अभिप्राय मिळून त्याला फायनल परमिशन देण्यात येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे जे पर्टिक्युलरली डिप्लोमाच्या मुलांसाठी आहे. तर इथं ज्यांचा डिप्लोमा कम्प्लीट झालेला आहे त्यांना सुपरवायझरचं लायसन मिळतं. तर सुपरवायझरचं जे लायसन आहे ते बघा ए मध्ये दाखवलेलं आहे, सुपरवायझर 1. त्याच्यामध्ये सेकंड नंबरचं जे आहे, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन विथ 2 year एक्सपिरियन्स. किंवा त्यानंतर सुपरवायझर 2चं जे आहे ते ड्राफ्ट्समॅन म्हणजे ITI वगैरे जे झालेले त्यांच्यासाठी आहे. प्रत्येक लायसनचं एक क्रायटेरिया ठरलेला आहे की तुम्ही कुठपर्यंत प्लॅन करू शकतात किंवा प्लॅनिंगची तुम्हाला ऑथॉरिटी कुठपर्यंत आहे. आता यामध्ये जसं तुम्हाला दिसतंय 500 स्क्वेअर मीटर पर्यंत वगैरे तुम्ही घराचे बिल्डिंग परमिशन वगैरे देऊ शकता. सुपरवायझर 2 साठी 200 स्क्वेअर मीटर पर्यंत. जर तुम्ही हे C3चं बघितलं असेल आधीचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणे सुद्धा करता येतो लँडशी रिलेटेड. त्यानंतर प्लॉटिंगशी रिलेटेड म्हणजे एखादा जर भूखंड आहे तर त्याच्यावर बिल्डिंग परमिशनची याच्यानुसार कार्यवाही करण्यात येते. ठीक आहे. तर हे एक बेसिक इंट्रोडक्शन आहे. ही एक नवीन संधी आहे जी आपल्या जनरल मुलांना अजूनही माहित नाहीये की हे डिपार्टमेंट काय आहे, हे कसं वर्क करतं. पण गेल्या 1-2-3 वर्षामध्ये यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भरती झालेली आहे. तुमच्याच बॅचचे काही सिनियर मुलं वगैरे त्याच्यामध्ये जॉईन पण झालेले आहेत. पण हे थोडंसं आपल्याला रिलेटेड नसल्यामुळे किंवा तेवढं आपल्या ऐकण्यात नसल्यामुळे ही एक संधी मुलांच्या हातून सहजासहजी निघून जाते. जसं तुम्ही फोकस करतात पीडब्ल्यूडी इरिगेशनवर, तसं इकडे हा एक चांगला स्कोप आहे. तर माझं एक सजेशन आहे की याची माहिती तुम्ही आधी घ्या. त्यानंतर जर याच्या वॅकन्सीज वगैरे निघाल्या तर त्याच्या थ्रू तुम्ही डिपार्टमेंटही जॉईन करू शकता किंवा बेटर आहे की स्वतःचा एक बिझनेसही चांगल्या प्रकारे रन करू शकतात. होप सो की बेसिक तुम्हाला सर्व लक्षात आलेलं आहे डिपार्टमेंट काय आहे आणि ते ऍक्च्युली काय होतं. तर ठीक आहे, आपण आता शॉर्ट मध्ये बिल्डिंगशी रिलेटेड काही गोष्टी बघून घेऊ. तुम्हाला सेकंड इयरला बिल्डिंग ड्रॉइंग हा एक सब्जेक्ट झालेला आहे. बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये तुम्हाला प्लॅन, सेक्शन, इलिव्हेशन किंवा बेसिक FSI काय असतो, बिल्टअप एरिया काय असतो, कार्पेट एरिया काय असतो, या बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. तुम्ही शीटवर त्याची ड्रॉइंग केलेली आहे किंवा प्रॅक्टिकल वगैरे झालेच असतील तुमचे. बेसिक आयडिया तुम्हाला आलेली आहे की ऍक्च्युली ड्रॉइंग वगैरे कशी केली जाते, स्केल काय असतो, शीटच्या साईज काय असतात, त्यानंतर प्लॅन काय असतो, सेक्शन काय असतो, इलिव्हेशन काय असतो, या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत असं समजून आता आपण पुढचं हे सेशन चालू करूयात. तर आपल्याला जे काही आपण प्लॅन काढतो ते प्लॅन आपल्याला नियमामध्ये आधी बसवायचे. नियमात बसवणं म्हणजे काय, आता एखादा प्लॉट आहे, त्या प्लॉटला आपल्याला चारही बाजूनी काहीतरी डिस्टन्स सोडावं लागतं. त्याला आपण मराठीमध्ये सामासिक अंतरे म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये मार्जिनल डिस्टन्स. ते डिस्टन्स किती असलं पाहिजे, तिथे FSI किती आपल्याला घेता येतो, मॅक्झिमम तुम्ही किती रूम बांधू शकतात, त्यानंतर पायऱ्याची उंची काय पाहिजे, पायऱ्याची रुंदी काय पाहिजे, जिन्याची उंची काय असावी, त्यानंतर रूमची कमीत कमी साईज आणि जास्तीत जास्त साईज, त्यानंतर बिल्टअप एरिया कसा कॅल्क्युलेट केला जातो, या सगळ्याचं आपल्याकडे एक पुस्तक आहे, म्हणजे एक नियमावली आहे. ते नियमावली म्हणजेच युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन. पुस्तकाचं नाव आहे, नावावर जाऊ नका, नाव बरंचसं मोठं आहे, लेंदी पण आहे, थोडंसं तुम्हाला ते नवीन असेल. पण इन शॉर्ट हे बिल्डिंग साठी एक बायबल आहे. म्हणजे बिल्डिंग परमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यामध्ये ईच अँड एव्हरी रूल इन्क्लूड केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला राहून त्या नियमांचा आधार घेऊन तुम्हाला बिल्डिंग परमिशन तयार करायची आहे. तर ते हे पुस्तक आहे, त्याला शॉर्टकटमध्ये UDCPR असे म्हणतात. UDCPR ह्याच्यासाठी, हे युनिफाईड यासाठी केलं की आधी प्रत्येक जिल्ह्यासाठी नियमावली वेगळी होती. पण बऱ्याच लोकांना काय होतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर प्रॅक्टिस करायची असेल, दुसरीकडे जाऊन कामं करायची असतील तर नियमाची अडचण येते.
तर त्यासाठी मागच्या डिसेंबरमध्ये म्हणजे जस्ट 8 महिन्याखालीच हे नवीन रूल्स लागू केले संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्यातून काही पोर्शन वगळलेला आहे, जसं मुंबईचा काही पोर्शन आहे, नैना म्हणून एक प्रोजेक्ट आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम आहे, MIDC वगैरे असे काही एरियाज, फार कमी एरियाज त्यातून कमी केलेले आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी बाकी नियमावली लागू होते. याची जर सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर मी नंतर चरकपल्ले सरांजवळ ही कॉपी शेअर करतो, जे तुम्ही बघू शकतात. सध्या माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही जोपर्यंत तुमचा डिप्लोमा चालू आहे, म्हणजे तुम्हाला अजून 1 वर्ष पुढे आहेच, वेळ भेटेल तसं तुम्ही जस्ट हे नजरेखालून बघून घ्या हे पुस्तक, ज्याच्यातून तुम्हाला पुढे जाऊन एक इंटरेस्ट निर्माण होईल. इंटरेस्ट झाल्याच्या नंतर एक प्रॉपर डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुमच्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, एक गवंडी आणि एक सिव्हिल इंजिनियर यातला बेसिक जर डिफरन्स तुम्ही लक्षात घेतला तर जे काही ठोकताळ्यावर चालणारे असतात गवंडी, पण आपण त्याला प्रॉपर एका नियमामध्ये किंवा एका चौकटीमध्ये त्याला कसं बसवता येईल आणि त्याचं एक नियोजन कसं करता येईल त्याचा विचार करून आपण जे काम करतो, त्यामुळे आपण इंजिनियर आहेत. हा बेसिक डिफरन्स जर तुम्हाला तिथं ज्यावेळेस तुम्ही फील्डवर जाचाल त्यावेळेस तुमच्या हा लक्षात येईलच, नाहीतर मग शेवटी गवंडी आणि इंजिनियर मध्ये असा काही विशेष डिफरन्स पण राहणार नाही. त्यासाठी तुम्ही याचा अभ्यास करा. नियम खूप सोपे आहेत, सुटसुटीत आहेत, त्यामुळे समजण्यासाठी काय अडचण येणारच नाही. त्याची एक सॉफ्ट कॉपी मी चरकपल्ले सरांना शेअर करतो, नंतर ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करून देतील. ठीक आहे, आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. एखाद्या ठिकाणी तुम्हाला घर बांधायचे. आता मी हे जे तुम्हाला सांगतो हे पर्टिक्युलरली बिल्डिंग परमिशनशी रिलेटेड आहे. लँडची डेव्हलपमेंट ही फार मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणजे तिथं औद्योगिक परमिशन येते, म्हणजे इंडस्ट्रियल येतात, कमर्शियल येतात, त्यानंतर आपल्या पब्लिक सेमी पब्लिक मध्ये जसं बस स्टँड आहे, टॉयलेट्स आहेत, बाकीचे सर्व युजेस आहेत, असं बरेचशी व्याप्ती खूप मोठी आहे. पण आपण आता तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये, आपण एका कमी वेळामध्ये आणि तुम्हाला आतापर्यंत जे काही शिकवलं त्याच्या बेसिसवर जेवढं तुम्हाला रिक्वायर्ड आहे बेसिक काही समजण्यासाठी ते आपण सांगतोय. तर त्यामध्ये ती जी नियमावली मी आता तुम्हाला सांगितली UDCPR ची, त्याच्यामध्ये काही चॅप्टर आहे, त्यातला चॅप्टर नंबर 4 ज्याच्यामध्ये लँड यूजचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. लँड यूज क्लासिफिकेशन म्हणजे काय, पूर्ण लातूर रिजन, या रिजन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जमिनी या वेगवेगळ्या वापरासाठी प्रस्तावित केलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही फक्त शेतीच करावी किंवा शेती करतात चाल तर शेतीमध्ये हे वापर अनुज्ञा आहेत हे सांगणारा. त्यानंतर एखाद्या ठिकाणी आपल्याला रेसिडेन्शियल झोन दिलेला असतो. रेसिडेन्शियल झोन मध्ये काय वापर अलाउड आहेत किंवा तुम्ही तिथं कोणकोणत्या परमिशन घेतल्या पाहिजेत ते या 4 नंबरच्या चॅप्टर मध्ये दाखवलेले आहे. तर त्यामध्ये बेसिक 2 मी सांगतो फक्त तुम्हाला. रेसिडेन्शियल झोन, आता रेसिडेन्शियल नावामध्येच आहे, रेसिडेन्शियल म्हणजे रहिवास वापर. रहिवास वापर म्हणजे जिथं आपण रेग्युलरली एक घर बांधून राहायचंय, ज्या लोकांना स्वतःचं घर बांधायचंय किंवा अपार्टमेंट असतील ते बांधायचे, त्यासाठी हा झोन आहे. या झोन मध्ये तुम्हाला जे काही वापर अनुज्ञा आहेत ते त्या पुस्तकामध्ये पुढे नमूदच केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 2 झोन पडतात. रेसिडेन्शियल मध्ये 2 टाईपचे झोन आहेत, एक R1 झोन आणि एक R2 झोन. हे झोन कशासाठी केलेले आहेत तर कुठल्याही प्रकारचा वापर हा मिक्स होऊ नये किंवा लोकांना राहण्यासाठी किंवा तिथल्या वापरासाठी तो वापर सुटसुटीत राहावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये आहात आणि तिथं जर एखादी इंडस्ट्री आली तर इंडस्ट्रीच्या पोल्युशनमुळे तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. मग ते एअर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल किंवा अजून काही तिथले जे काही सॉलिड वेस्ट वगैरे असतं त्याच्यामुळे जे पोल्युशन आहे त्यामुळे ते राहण्यासारखी जागा राहत नाही. हा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण झोनिंग करतो. आता रेसिडेन्शियल झोन मध्ये मग जे वापर सांगितले तेच जर आपण तिथं परमिसिबल जे वापर आहेत तेच जर आपण तिथं प्रस्तावित केले तर तो वापर आणि ती सिटी राहण्यासाठी एकदम छान होऊन जाते. जर सर्व मिक्स झालं तर मग राहण्यासाठी लोकांना ते एक चांगली कंडिशन राहत नाही तिथं. त्यामुळे हे सर्व झोनिंग वगैरे आहे. तर त्यामध्ये पर्टिक्युलरली 2 झोन आहेत, एक R1 एक R2 झोन. R1 झोन म्हणजे काय असतो, एखाद्या गावामधला गावठाणाचा भाग. गावठाण म्हणजे आता जिथं लोक पूर्वीपासून राहत आलेत, जिथं त्यांचे बाजूबाजूला घर आहेत, छोटे छोटे त्या प्लॉटचे तुकडे पाडलेले आहेत आणि तिथं सर्व लोक आज राहत आहेत, तर तो असतो आपला गावठाण. त्याला आपल्या नियमावलीच्या भाषेमध्ये कंजेस्टेड एरिया म्हणतो आपण. कंजेस्टेड एरिया म्हणजेच गावठाण, जो गावठाणाच्या हद्दीत येतो. गाव शिवाराच्या नसून गावठाणाच्या हद्दीत येतो. त्याच्यामध्ये आता त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते रोड विड्थवर डिपेंड आहे. जर तेच प्लॉट कंजेस्टेड एरियामध्ये 9 मीटर पेक्षा कमी रस्त्यावर असतील तर, किंवा जर आउटसाइड असेल कंजेस्टेड एरियाच्या बाहेर म्हणजे गावठाणाच्या बाहेर जर 12 मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर असतील तर तो R1 झोन असतो. त्याला काही एक्झम्पशन वगैरे खाली दिलेलंच आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल झोन 2
म्हणजेच R2 झोन. R2 झोन म्हणजे जिथं पर्टिक्युलरली गावठाणाच्या बाहेर जिथं लोकांची शेती होती, पण नंतर त्यांनी त्याची बिनशेती केली, तिथं प्लॉटिंग पाडले, ज्याला आपण लेआउट वगैरे म्हणतो. लेआउट आता तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितले असतील, जिथं ओपन स्पेस असतो, मोठमोठे रस्ते सोडलेले आहेत, छोटे छोटे प्लॉट करून लोकांना विकलेले आहेत, तो झाला आपला लेआउट, म्हणजे तो होतो पर्टिक्युलरली R2 झोन. ठीक आहे. तर आता नेक्स्ट स्लाइड मध्ये जे काही आपले युजेस आहेत ते युजेस या नियमावलीच्या पुस्तकात दिलेले आहेत. इथं मी शॉर्ट मध्ये ते घेतलेले आहेत. आता या शॉर्ट मध्ये घेतल्यामुळे इथं तुम्हाला ते स्पष्ट होणार नाही की नक्की कोणकोणते युजेस आहेत, पण ते नियमावली ज्यावेळेस तुम्ही बघचाल ते 3-4 पेजेसचे आहेत टोटल, लँड यूज आणि त्यामध्ये असणारे वापर. त्यानंतर आता नेक्स्ट स्लाइड आहे आपली ऍडिशनल प्रोव्हिजन फॉर रिजनल प्लॅन एरियाज. आपण लेआउट कुठे टाकू शकतो? रहिवास विभाग हा खरं तर मर्यादित आहे. जर सर्व जागेचं रहिवासीकरण झालं, जर लोकांना शेती राहिलीच नाही, तरी भविष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा ह्या जशा आपल्या बेसिक गरजा आहेत, त्यामध्ये शेती आणि शेतीतून येणारं धान्य हे पण आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर रहिवास हा गावठाणापासून खूप लांब होत असेल, तर त्या लोकांपर्यंत रस्ते, नाल्या, लाइटिंगची व्यवस्था किंवा अदर ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी देणे खूप अवघड होऊन जातं. ते तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला परवडणारं नसतं किंवा ते पॉसिबलही होत नाही. त्यामुळे पर्टिक्युलरली आपण एक एरिया रिस्ट्रिक्टेड केलेला आहे की रेसिडेन्शियल झोन हा फक्त इथपर्यंतच अनुज्ञ आहे. तर तो कुठपर्यंत अनुज्ञ आहे किंवा कुठं कुठं तो घराचा वापर आपल्याला देता येतो किंवा कुठं तुम्ही लेआउट टाकू शकतात, ते या स्क्रीनवर तुम्हाला दिसून येतं. त्यातलं आता पर्टिक्युलरली ते डिफरंट आहे. म्हणजे जर तुमची महानगरपालिका असेल तर त्यासाठी वेगळं असेल, गावठाण एरिया असेल तर वेगळं असेल, त्यानंतर एखादा तालुका असेल तर त्यासाठी वेगळं असेल, तर ते तिथं तुम्हाला खाली दर्शवलेलं आहे. जर 2 नंबरचा तुम्ही पॉईंट बघितला, विदिन द बेल्ट ऑफ 500 मीटर फ्रॉम गावठाण लिमिट्स, जर एखादं गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी आहे, तर त्या गावाच्या गावठाणापासून 500 मीटर अंतरात म्हणजे अर्धा किलोमीटरचा जो काही रेडियस आहे, त्या अर्ध्या किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्ही येण्याचा लेआउट टाकू शकता. जर त्याच गावची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असेल, म्हणजे आपण सेन्सेक्स 2011 वापरतो सध्या पण, कारण 21 झालेलं नाही कोविडमुळे, तर जर ते 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर आपण 1.5 किलोमीटर पर्यंत म्हणजे 1,500 मीटर पर्यंत रहिवास वापर अनुज्ञेय करतो. हे बेसिक आहे की आपण येणेच करायचं आहे आपल्याला. रेसिडेन्शियल येण्याचे भरपूर टाईप आहेत. रेसिडेन्शियल येणे करायचं असेल तर आपल्याला लिमिट काय किंवा आपण ते कुठं प्रपोज करू शकतो ते या पर्टिक्युलरली स्क्रीनवर तुम्हाला दिसून येईल. नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे जनरल बिल्डिंग रिक्वायरमेंट. यामध्ये आता सेटबॅक, मार्जिनल डिस्टन्स, हाईट, FSI या सर्व गोष्टी या चॅप्टर नंबर 6 मध्ये आपल्याला दाखवलेत. हा चॅप्टर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही आता बेसिकली बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये ज्यावेळेस प्लॅन बनवला त्यावेळेस फक्त एक प्लॅन बनवला, तुम्ही त्यामध्ये कुठला एरिया घेतला नाही किंवा त्यामध्ये बाकीच्या गोष्टी कन्सिडर केलेल्या नसतील. पण ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिस करायला चालू करचाल किंवा ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये स्वतःचं ऑफिस वगैरे टाकून त्याची प्लॅनिंग किंवा ते एक्झिक्युशन करण्यासाठी प्लॅनिंग बनवत असाल, तर त्यावेळेस तुमच्यासाठी हा चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि जो सिव्हिल इंजिनियरला माहीतच असला पाहिजे कंपल्सरी. तर या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला साईड मार्जिन किती सोडलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला FSI किती अनुज्ञेय आहे, त्यानंतर मिनिमम एरिया किती पाहिजे, मॅक्झिमम एरिया किती असतो, ह्या सर्व गोष्टी या चॅप्टर नंबर 6 मध्ये दिलेल्या आहेत. तर ही जी नेक्स्ट स्लाइड आहे ही आहे FSI बद्दल. आता FSI बद्दल तुम्ही बेसिक एवढं शिकला असाल, बिल्टअप एरिया डिवायडेड बाय नेट प्लॉट एरिया. हे तुमच्या ऐकण्यातून किंवा अभ्यासामधून गेलंच असेल. बिल्टअप एरिया म्हणजे काय, जेवढं आपण काही क्षेत्र बांधकामासाठी प्रस्तावित आहे म्हणजे प्रपोज केलेलं आहे, जेवढ्या रूम आहेत त्या रूमचा जो काही आउटरचा एरिया आहे तो आपला बिल्टअप एरिया आहे. आणि नेट प्लॉट एरिया म्हणजे काय, एखादा भूखंड आहे त्याच्यामधून सर्व रिझर्वेशन गेल्यानंतर, रस्ता रुंदी गेल्यानंतर किंवा गव्हर्नमेंटची इतर काही जागा असेल, काही रिक्वायरमेंट असेल ती मायनस केल्याच्या नंतर जो काही शिल्लक क्षेत्र राहतं त्याला आपण नेट प्लॉट एरिया म्हणतो. तर बिल्टअप एरिया डिवायडेड बाय नेट प्लॉट एरिया, हे जे काही तुम्हाला ह्याची जी काही व्हॅल्यू भेटेल ती व्हॅल्यू म्हणजे आपला FSI. तर गावठाण एरियामध्ये, गावठाण एरियाच्या बाहेर हा एरिया आपल्याला कितीपर्यंत आपल्याला FSI घेता येईल किंवा किती बांधकाम अनुज्ञेय होईल ते तुम्हाला या तक्त्यावर दिसून येईल. ठीक आहे. तर यातला पहिला कॉलम बघा, रोड विड्थचा आहे, त्यानंतर त्याच्या पुढे बेसिक FSI आहे, त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी. ठीक आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला विथ पेमेंट भरून म्हणजे पैसे भरून तुम्हाला किती वापर घेता येईल. त्यानंतर जर तुमच्याकडे TDR असेल, हा TDR कन्सेप्ट वगैरे फार वेगळी गोष्ट आहे, आता मी तेवढ्या खोलात जाणार नाही. तर TDR वगैरे असेल तर तोही तुम्हाला तिथं वापरता येईल.
आणि त्याच्यानुसार मग मॅक्झिमम तुम्हाला बिल्डिंग पोटेन्शियल किती आहे किंवा मॅक्झिमम तुम्हाला किती बांधकाम करता येईल ते तुम्हाला ह्या तक्त्यात दिसून येईल. तर बेसिक बघा, हे सगळं तुमच्या रोडच्या विड्थवर डिपेंड आहे. आता हा जो टेबल तुमच्या समोर आहे हा कंजेस्टेड एरियासाठी. कंजेस्टेड एरिया म्हणजे आताच मी सांगितलं गावठाण क्षेत्रासाठी. गावठाणाच्या हद्दीमध्ये जे काही घर आहे तिथं तुम्हाला जर एखादी बिल्डिंग परमिशन टाकायची असेल तर मॅक्झिमम FSI तुम्ही किती घेणार, त्यासाठी हा टेबल आहे. त्याच्यामधला आता जो पहिला रो आहे त्याच्यामध्ये रोड विड्थ समजा 9 मीटर पेक्षा कमी आहे तुमची रोड विड्थ, तर तुम्हाला बेसिक FSI हा 1.5 मिळून जातो. बेसिक FSI 1.5 म्हणजे काय, 100 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे नेट प्लॉट, त्याच्यावर तुम्हाला 1.5 FSI म्हणजे 150 स्क्वेअर मीटर पर्यंत तुम्हाला बांधकाम करता येईल. ते बांधकाम तुम्ही फक्त ग्राउंड फ्लोअरवर करू शकता, G+1 वर करू शकता, G+2 वर करू शकता, किंवा ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते वर ऍप्लिकेबल करू शकता. अशा पद्धतीने हा बेसिक FSI. त्याच्यावर कुठलाही तुम्हाला पेमेंट विथ प्रीमियम किंवा विथ TDR तुम्हाला मिळणार नाही. काय मिळणार नाही, तर रस्ता जर तो छोटा असेल आणि तिथं जर एखाद्या बिल्डिंगची हाईट ही गरजेपेक्षा जास्त गेली, म्हणजे इतर जर प्रीमियम घेऊन आपण FSI अलाउड केला तर तिथं बाकीच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना व्हेंटिलेशनचा, लाइटिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तिथली ग्रोथ पण एका लिमिटलाच असली पाहिजे. तर ती लिमिट मेंटेन करण्यासाठी FSI फक्त 1.5 आहे. त्यानंतर सेकंड जर तुम्ही बघितला, 9 मीटर ते 18 मीटर जर रस्त्याची रुंदी असेल, 9 मीटर म्हणजे जनरली 30 फूट, 30 फूट पासून 18 फूट म्हणजे 45 फुटापर्यंत जे काही रस्ते आहेत तिथं तुम्हाला बेसिक FSI हा 2 मिळणार आहे. 2 मिळणार ह्याचा अर्थ काय, तुम्हाला 100 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे तर 200 स्क्वेअर मीटर पर्यंत बिल्डअप आहे तुम्हाला, आणि बाकीचे जे काही पुढे दाखवलेले आहेत 0.30 एक्स्ट्राचा मिळू शकतो, पण त्याला तुम्हाला प्रीमियम म्हणजे काही पैसे भरायचे, पैसे भरल्यानंतर तो तुम्हाला प्रीमियम अलाउड होतो. तसंच TDR वगैरे अलाउड करून पुढे दाखवलेले मॅक्झिमम पोटेन्शियल किती आहे, त्या पद्धतीने हा एरिया आहे, FSI चा टेबल आहे. नेक्स्ट बघू, हा जो तुमच्या समोर एक टेबल दिसतोय सध्या, हा आहे अँसिलरी FSI. आता अँसिलरी FSI ही एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे. तुम्ही मागच्या टेबलमध्ये जो काही FSI बघितला तो तुम्ही जेवढा घेचाल, जेवढा तुम्ही प्रपोज करचाल त्याच्या 60% तुम्हाला एक्स्ट्राचं बांधकाम अनुज्ञेय होईल. त्याच्या 60% म्हणजे 100 स्क्वेअर मीटर प्लॉट आहे, त्याचा तुम्ही FSI बेसिक बघितला 150 जर भेटला तुम्हाला, तर 150च्या 60% तो तुम्हाला अलाउड होईल विथ द रेट ऑफ दिस प्रीमियम. इथं जो हा काही दाखवलेला आहे तुम्हाला प्रीमियमचा रेट, त्या रेटनुसार त्यामध्ये आता पर्टिक्युलरली आपण फक्त रो नंबर 5 बघायचा आहे, म्युनिसिपल काउन्सिल वगैरे, ह्याच्यामध्ये जो काही 10% रेट दाखवला ह्याच्यानुसार आपण तो प्रीमियम देतो. हे तुम्हाला एक बेसिक कळालं की तुम्हाला मॅक्झिमम किती बिल्टअप एरिया हा अलाउड होऊ शकतो. एखादी परमिशन आली, त्याच्या ओनरची रिक्वायरमेंट आहे की मला 6 रूम पाहिजे, तर त्या 6 रूम ज्यावेळेस तुम्ही तिथं प्रपोज करतायत किंवा त्याचा प्लॅन करतायत, तर त्या 6 रूम ह्या या बिल्टअपच्याच मर्यादेमध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे असं नको व्हायला की इथं बिल्टअप 1.5 दाखवलाय पण तुम्ही 6 करता करता त्याचा FSI टोटल तुमचा 2 पर्यंत गेला, 2.5 पर्यंत गेला, जे फिजिबल पण नाहीये आणि जे अलाउड पण होणार नाही. तर तो वरचा टेबल जो होता तो होता आपला FSI शी रिलेटेड. आता अँसिलरी FSI जो मी तुम्हाला आता सांगितलं, जो आपण 60% एक्स्ट्राचा अलाउड करतो विथ द रेट ऑफ प्रीमियम 10%, त्याच्याबद्दल इथं काही मेन्शन केलेलं आहे की तो कुठं कुठं अलाउड होतो, कसा होतो, ते या पेजवर डिपेंड आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघू आपण, हा टेबल म्हणजे आहे साईड मार्जिनचा. हा तसा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, कारण तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहेत, कुठल्याही गावामध्ये कुठेही गेल्यानंतर तुमचे रिलेटिव्ह वगैरे असतील, मित्र असतील, त्यांना घर बांधायचं असेल, जनरली ते आपल्याला अशी चौकशी करतात की माझा असा एक प्लॉट आहे, त्याला साईड मार्जिन मला किती सोडावी लागेल, किती बिल्टअप येईल. ही जर माहिती तुम्हाला माहित असेल तर तुम्ही खरे सिव्हिल इंजिनियर. आता अदरवाईज मग गवंडीज, नेक्स्ट टू गवंडी, बाकी काही नाही. त्यामुळे हा टेबल वगैरे हे बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत. आता हा जो तुमच्या समोर टेबल दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले साईड मार्जिन वगैरे आपल्याला किती पाहिजेत. हा टेबल पण पर्टिक्युलरली कंजेस्टेड एरियासाठी, वर टायटल मध्ये बघू शकता तुम्ही, फ्रंट मार्जिनल डिस्टन्स सेटबॅक इन कंजेस्टेड एरिया, आणि खालचा जो टेबल आहे तो साईड आणि रिअर मार्जिन साठी आहे. तर हे मी एक्सप्लेन करतो आधी. ज्यावेळेस तुमचा प्लॉट हा एखाद्या रस्त्याच्या समोर आहे, 3 बाजूनी त्याला दुसरे प्लॉट आहेत असं आपण कन्सिडर करू, तर रस्त्याच्या साईडनी तुम्हाला किती मार्जिन सोडलं पाहिजे तो दाखवणारा म्हणजे हा वरचा टेबल आहे. जर घराच्या पुढच्या रस्त्याची रुंदी 4.5 मीटर पेक्षा कमी असेल तर आपण जनरली 2.25 हे रस्त्याच्या सेंटर पासून सोडतो. रस्त्याच्या सेंटर पासून 2.25 मीटर आपल्याला फ्रंट मार्जिन सोडायचंय, त्यानंतर आपली बिल्डिंग ऍक्च्युअली पाठीमागं प्लॅन करू शकतात. त्याच्याच पुढचा जो कॉलम आहे तो मिक्स यूज साठी. मिक्स यूज म्हणजे काय, एकापेक्षा जास्त यूज.
एकापेक्षा जास्त यूज म्हणजे तुम्ही तिथं रहिवास पण वापर करताय, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं दुकान पाहिजे. तर घरमालकाची इच्छा असेल की बाबा इथं दुकान चालू शकतं, किराणा दुकान असेल किंवा एखादं छोटं इस्त्रीचं दुकान, पीठगिरणी वगैरे, त्याला असं एखादं दुकान पण पाहिजे आणि घर पण पाहिजे. तर मग तो सेकंड नंबरचा कॉलम तुम्हाला प्रिफर करायचा आहे. सेकंड नंबर मध्ये मग ते ऍडिशनल त्याच्यामध्ये फ्रंट मार्जिन आपल्याला सोडायचं आहे. बेसिक गोष्ट इथं समजून घेण्यासारखी अशी आहे, जो रेसिडेन्शियल साठीचा कॉलम आहे आणि जो मिक्स यूजचा कॉलम आहे त्याच्यामधील तुम्हाला फ्रंट मार्जिन मध्ये थोडासा डिफरन्स दिसून येतोय. रेसिडेन्शियल मध्ये फ्रंट मार्जिन कमी आहे, मिक्स यूज मध्ये फ्रंट मार्जिन जास्त आहे. असं का बरं? तर ज्यावेळेस तुम्ही एखादा कमर्शियल यूज तिथं वापरता, त्यावेळेस तिथं जे लोक त्याचा यूज करणार आहेत किंवा एखादा शॉप आहे, त्या शॉपमध्ये एखाद्याला काही खरेदी वगैरे करायची आहे, तर तो स्वतःची गाडी वगैरे घेऊन येतो. गाडी आल्यानंतर मग तो रस्त्यावरच लावणार का? जे बरोबर पण नाहीये, कारण तिथल्या वाहतुकीला मग त्याचा अडथळा येतो, ती लेन पॅक होऊ शकते, तो एरिया आधीच कंजेस्टेड आहे. त्यासाठी म्हणून आपण तिथे ऍडिशनल साईड मार्जिन सोडून घेतो. ज्या ऍडिशनल साईड मार्जिन मध्ये मग तो त्याची गाडी वगैरे पार्क करेल आणि त्याची खरेदी वगैरे जी असेल किंवा त्याचं जे काही काम असेल तो करू शकतो. म्हणून आपल्याला ते ऍडिशनल साईड मार्जिन दिसून येतात. हा कन्सेप्ट ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला बाय डिफॉल्ट मध्ये प्लॅनिंग मध्ये ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील. त्यानंतर जर तुम्ही खालचे रो बघितले तर सेम तसंच आहे. 4.5 ते 6 मीटर रस्ता असेल तर किती पाहिजे, 6 मीटर असेल तर किती, 12 मीटर असेल तर किती. जर 12 मीटरचा रस्ता असेल तर फ्रंट मार्जिन तुम्हाला 2 मीटर, 2 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3.27 इंटू 2, म्हणजे ते तुमचं 6.5च्या थोडंसं पुढे जाईल. तेवढा तुम्हाला फ्रंट मार्जिन सोडायचं आहे. आता तुमचं म्हणणं असेल की आम्ही ग्रामीण भागात गेलो, असं आम्हाला कुठेही दिसलं नाही की कुणी एवढे असे सोडलेत. उलट लोक रस्त्यावरच घर बांधायचं प्रिफर करतात, स्वतःचा प्लॉट सोडून एखादी फूट रस्त्यावरच जातील, पण पाठीमागं कोणी जात नाही. हा जनरल अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला हे थोडस असं वाटत असेल की बाबा हे नियम फक्त नियमच आहेत, पण तसं नाहीये. ऍक्च्युली ज्यांना खरीच परमिशन घ्यायची आणि एखाद्या सिटीचा प्रॉपर डेव्हलपमेंट करायची असेल, तुम्ही आता मी इथं नाशिकला जवळपास 1 वर्ष झालं, नाशिक बद्दल तुम्ही ऐकलं असेल, फार सुटसुटीत शहर आहे. त्याच्या मागचं रिझन एकच आहे, इथं पूर्वीपासून सर्व लोक नियमामध्येच घर बांधतात. त्यामुळे आज इथले जेवढे काही रस्ते वगैरे आहेत किंवा जो प्रशस्तपण आहे ह्या इथल्या शहराचा, तो तुम्हाला असं जाणवेल. म्हणजे कुठलाही रस्ता कधी असा कंजेस्टेड होणार नाही, तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही, राहण्यासाठी लोकांना एकदम असं सुयोग्य ठिकाण वाटतं इथं. ही डेव्हलपमेंट प्रत्येक गावामध्ये झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा टेबल आहे. इन फ्युचर हे कंपल्सरीच होणार आहे. आता जुने जे काही लोक बांधले त्यांनी कदाचित त्यांनी नियमाचा आधार घेतला नसेल, त्यांनी परमिशन घेतल्या नसतील, इलिगल कन्स्ट्रक्शन झाले असतील, पण यापुढे ते होणार नाही. जे काही होईल ते आता नियमामध्येच होईल. त्याच्यानुसार मग हा टेबल आहे, या टेबलनुसार साईड मार्जिन वगैरे सोडून पुढचा विकास नक्कीच होईल. तर त्यामध्ये सेकंड नंबरचा जो टेबल आहे तो टेबल आहे साईड मार्जिनचा. साईडचे अंतर आणि पाठीमागचं अंतर. रिअर मार्जिन म्हणजे बॅक साईडचं, प्लॉटच्या बॅक साईडचं. साईड मार्जिन म्हणजे 2 साईडचे अंतर. फ्रंट जे आहे ते रस्त्याला असतं. जेवढे रस्ते असतील, पुढूनही रस्ता असेल, साईडने रस्ता असेल, तर दोन्ही साईडने आपल्याला वरचा टेबल फॉलो करायचा आहे. अदर साईड साठी रिअर आणि साईड मार्जिनचा टेबल फॉलो करायचा आहे. आता हा जो टेबल तुमच्या समोर दिसतोय, हा टेबल फक्त कंजेस्टेड एरियासाठी आहे. तर कंजेस्टेड एरिया सोडून जे काही एनए वगैरे झालेले आहेत, जे प्लॉट पडलेले आहेत, त्यांच्यासाठी दुसरा टेबल आहे इथं. हा पर्टिक्युलरली गावठाण एरियासाठी आहे. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा, हाईट वगैरे आपल्याला किती अलाउड आहे कंजेस्टेड एरियामध्ये. तर जनरली आपण 15 मीटर जी हाईट आहे ते अलाउड करतो बिल्डिंगला. त्यापेक्षा जर तुम्हाला ऍडिशनल हाईट प्रोव्हाइड करायची असेल, तर तुमचा एफएसआय शिल्लक आहे, तुम्हाला 15 मीटर पेक्षा जास्त उंचीची इमारत बांधायची आहे, तर तुम्हाला मग या पेजवर दाखवल्याप्रमाणे साईड मार्जिन अजून थोडेसे वाढवून सोडावे लागतील. साईड मार्जिन सोडण्यामागचे 2 रिझन आहेत. आपल्या घरामुळे बाजूच्या घरावर लाईटीचा, वाऱ्याचा किंवा तिथं जे काही नॅचरल बेनिफिट्स आहेत, त्या नॅचरल बेनिफिट्सला अडथळा येऊ नये, त्यासाठी आपण हे सर्व साईड मार्जिन वगैरे सोडून घेतो. या पेजवर तुम्हाला पर्टिक्युलरली जर एखाद्या बिल्डिंगची हाईट वगैरे वाढवायची असेल, तर ती हाईट वाढवताना तुम्हाला ऍडिशनल जो काही साईड मार्जिन सोडवायचे ते तुम्हाला या पेजवर दिसून येईल. त्यानंतर खाली जे आहेत रेसिडेन्शियल सोडून जे काही बाकीचे युजेस आहेत, जे आपण तिथे अलाउड करतो रेसिडेन्शियल मध्ये, म्हणजे तुमच्या एरियामध्ये एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, छोटंसं एखादं हॉस्पिटल असेल, एखादी शाळा असेल, तर त्यासाठी जर तुम्हाला परमिशन पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला ते खाली जे दाखवलेलं आहे, अदर बिल्डिंग्स लाईक पब्लिक, सेमी पब्लिक, एज्युकेशनल, मेडिकल, इन्स्टिट्यूशनल, त्या हिशोबाने तुम्हाला साईड मार्जिन प्रपोज करायची आहे. आता हा जो टेबल तुम्हाला दिसतोय हा आहे आउटसाइड कंजेस्टेड एरिया. म्हणजे मी आता सांगितलं, जसे आपले 2 पार्ट पडतात, एक कंजेस्टेड एरिया, एक नॉन कंजेस्टेड एरिया. म्हणजे आउटसाइड कंजेस्टेड एरिया एक गावठाणाचा, आणि गावठाणाच्या बाहेर जिथं कुठं लेआउट झालेले आहेत, लेआउट मध्ये भूखंड प्रस्तावित केलेले आहेत, जे प्लॉट वगैरे करून विकलेले आहेत, त्यासाठी हा टेबल आहे.
ह्याच्यामध्ये जसं दाखवलंय रोडची विड्थ आहे, त्यानंतर प्लॉटची मिनिमम साईज किती पाहिजे. जर तुम्ही आता येणे करत असाल तर येणे करताना तुम्हाला हा टेबल लागणार आहे, प्लस बिल्डिंग परमिशन करताना ते पुढचे कॉलम लागणार आहेत, ज्याच्यामध्ये दाखवलेले मिनिमम विड्थ किती पाहिजे, फ्रंट मार्जिन किती पाहिजे, साईड मार्जिन किती पाहिजे, रेअर मार्जिन किती पाहिजे, हे या टेबलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. जनरली आपल्याकडे जे काही प्लॉट वगैरे येतात ते इथं रो नंबर 4 मध्ये जे दाखवलेले आहेत तुम्हाला, रोड विड्थ 15 मीटर अबोव बट बिलो 18 मीटर आणि 5 नंबरचं रोड ऑफ विड्थ लेस दॅन 15 मीटर, हे प्लॉट जनरली आपल्याकडे असतात. या प्लॉटवरच्याच बिल्डिंग परमिशन आपल्याकडे येतात. तर त्याच्या समोर जसं दाखवलंय 3-3 मीटर हे फ्रंट मार्जिन, 3 मीटर म्हणजे जनरली 10 फूट, रस्त्याच्याकडे पासून 10 फूट आपल्याला फ्रंट मार्जिन सोडायचं आहे. त्याच्या पुढे जे दाखवलेले 1.5 वगैरे जे आहेत, एक आहे आपलं साईड मार्जिन आणि सगळ्यात पुढचं जे आहे ते आहे आपलं रेअर म्हणजे बॅक साईड, ते पण आपल्याला 1.5 आहे. त्यानंतर खाली रो हाऊसिंग वगैरे आहे. हा टेबल फॉलो करून तुम्ही कुणालाही सांगू शकतात की बाबा मिनिमम आपल्याला सामासिक अंतर किती सोडलं पाहिजे. त्यापेक्षा जास्त तुम्ही प्रपोज करू शकता, पण कमी करता येणार नाही. हे सर्व मिनिमम रिक्वायरमेंट आहे. मिनिमम रिक्वायरमेंट म्हणजेच आपल्याला किमान एवढं सोडणं कंपल्सरीच आहे. हे या टेबलमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच टेबलचा पुढचा पार्ट आहे. त्यानंतर हा जो टेबल आहे हा परत आलेला आहे FSI शी रिलेटेड. आता FSI मगाशी जो तुम्हाला दाखवला तो गावठांसाठी होता, गावठांच्या बाहेर जे काही प्लॉट पडतात त्यासाठी हा FSI. ह्या FSI मध्ये काय बेसिक FSI तुम्हाला 1.1 हा अलाउड आहे. म्हणजे काय, एखादा प्लॉट जर 100 स्क्वेअर मीटरचा आहे तर तुम्हाला 110 हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. 110 बिल्टअप तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर तुमची परमिशन अलाउड आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही FSI घ्यायचं असेल, बांधकाम करायचं असेल तर विथ प्रीमियम जे काही पुढे दाखवले ते पैसे भरून तुम्ही बाकीचा FSI वगैरे घेऊ शकता. ते या टेबलमध्ये सर्व दर्शवलेले. फास्ट होतंय की ओके आहे? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हो सर. हो सर. हो, समजतंय हो की सर. फारच फास्ट होऊन चाललंय सर्व? हा समजते सर. समजते. हे एक बेसिक आयडिया आहे. म्हणजे आता हे थ्रूआउट जर लेक्चर घ्यायचं म्हणलं तर याला फार वेळ लागेल, किंवा डीप मध्ये जर गेलं तर कदाचित दिवसही पुरणार नाही. पण तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे की नक्की इथं कसं काम चालतं, किंवा एखादी परमिशन आहे तर तुम्ही कसं, तुम्हाला आता तुमचे 3 वर्ष संपेपर्यंत जनरली RCC डिझाईन येतं, स्टील डिझाईन येतं, कॉन्क्रीटशी रिलेटेड येतो. म्हणजे एक्झिक्युशन साईटवर काम करतानाच्या सर्व गोष्टी तिथं शिकवल्या जातात. पण यासाठी तुम्हाला फक्त एकच सब्जेक्ट होता, बिल्डिंग ड्रॉइंग. तर त्याचंच हे थोडंसं ऍडव्हान्स पुढचं आहे, पण गरजेचं पण आहे. त्यामुळे आपण फक्त एक ह्याचा ओव्हरव्ह्यू घेतोय, जस्ट एक शॉर्ट मध्ये फक्त माहिती समजून घेतोय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे एक्सक्लुजन ऑफ स्ट्रक्चर प्रोजेक्शन फॉर FSI कॅल्क्युलेशन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता FSI कॅल्क्युलेट करताय किंवा बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करताय, त्यामध्ये इथं जे काही दर्शवलेलं आहे या स्क्रीनवर, जे काही दाखवलंय, म्हणजे पोर्चेस आहेत, कॅनोपी, समोरच्या पायऱ्या असतील, एखादी लिफ्ट असेल, किंवा अजून जे काही आहेत लिफ्ट मशीन रूम वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला बिल्टअप मध्ये घ्यायच्या नाहीत. त्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्या सोडून ज्या काही आपण रूम प्रपोज करतोय, ज्या काही स्टेअरकेस येतील, जो काही वरण मधला पॅसेज वगैरे, ते फक्त आपल्या बिल्टअप मध्ये येईल. ते सोडून या एक्स्ट्राच्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. तर ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रपोजल करताय, त्या प्रपोजल मध्ये तुम्हाला FSI हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे तुम्हाला तेवढा तो अलाउड होतोय, तर तो कॅल्क्युलेट करताना हे सर्व तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे एखादं घर आहे, घरामध्ये रूम प्रपोज केल्या, रूमचाच एरिया तुम्हाला बिल्टअप मध्ये घ्यायचा आहे आणि FSI त्याशी रिलेटेड आहे. ते सोडून ज्या अदर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फ्री आहेत, ज्या तुम्ही प्रपोज करू शकता, पण त्याचा कुठलाही चार्जेस किंवा त्याचा एरिया तुमचा कॅल्क्युलेट होणार नाही. ही PPT पण मी शेअर करेल. आता फक्त आपल्याला टाइम लिमिट असल्यामुळे मी स्पीडने पुढे सरकतोय. ही PPT शेअर करतो, त्यानंतर तुम्ही यामधले हायलाइट्स वगैरे वाचून घेऊ शकता. नेक्स्ट आहे मॅक्झिमम बिल्डिंगची हाईट ही किती असावी. आता जसं तुम्ही बघता, बाहेर दुबईमध्ये वगैरे बघितलं तर तिथं हाईट, बिल्डिंगची हाईटचं रेकॉर्ड्स मोडण्याचं काम कंटिन्यू चालू आहे. तिकडं त्या कंडिशननुसार त्यांनी अलाउड केलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये आणि पर्टिक्युलर महाराष्ट्रामध्ये एखाद्या बिल्डिंगची हाईट ही किती असावी, त्याला एक लिमिट आहे. त्या हाईटच्या वर जाणं म्हणजे कसं आहे, आपल्या सॉइल कंडिशन आहेत, आपली टोपोग्राफी आहे, विंड डायरेक्शन, विंड फोर्सेस वगैरे आहेत, किंवा अदर ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून आपण ही बिल्डिंगची हाईट रिस्ट्रिक्टेड केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जसं दाखवलंय, ज्या काही मोठ्या महानगरपालिका आहेत तर ते जसं ठरवतील, किंवा जे फायर डिपार्टमेंट वगैरे ठरवेल त्या पद्धतीने. बाकी जे आपले लातूर सारखे ठिकाण आहे जिथं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, तिथं 70 मीटर पर्यंत आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येतं. 70 मीटर ही हाईट आहे आपली. त्यानंतर अदर जे काही आहे, जिथं आपलं तालुक्याचं ठिकाण आहे, ग्रामपंचायत आहे,
किंवा अजून एखादी छोटी नगरपालिका वगैरे आहे तिथं तुम्हाला 50 मीटर पर्यंत हाईट ही जनरली प्रपोज करता येते. ठीक आहे, हे झालं आता बेसिक इंट्रोडक्शन. या डिपार्टमेंटशी रिलेटेड जे काही वर्क होतं आणि त्याची घराशी रिलेटेड जे काही आपली बेसिक रिक्वायरमेंट आहे किंवा प्लॅनिंग पर्पज साठी एक ओव्हरलुक, जस्ट एक वरवर माहिती तुम्हाला आता इथपर्यंत मिळाली. तर जसा आपला प्लॅन आहे त्या पद्धतीने पुढचे एक 10 मिनिट जर कुणाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, मग ते डिपार्टमेंटशी रिलेटेड असो, लँड डेव्हलपमेंटशी असो, बिल्डिंग रिलेटेडशी असो, तर तुम्ही ते विचारू शकतात. येतोय आवाज सर्वांना? हो सर. हा येतो. कुणाला काही कुणाला- विचारायचं असेल तर विचारू शकतात. जर सरांना काही विचारायचं असेल विद्यार्थ्यांना, सर्वांना सर्व समजलं का काय? कुणाला काही अडचण येत नाही का? झोपले? नाही. हा परदेशी सांग, काही विचारायचंय? नाही सर. नाही. हा कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. तुम्ही जे बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये जे शिकलात त्या गोष्टी काही विचारायच्या असतील, कुणाचे डाऊट्स काही असतील. तसं तर या सर्व बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये सेकंड इयरला झालेल्याच आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स होतं फक्त की ऍक्च्युअली फील्डवर काम करताना किंवा प्लॅनिंग करताना तुम्हाला काय नॉर्म्स बघितले पाहिजेत त्याशी रिलेटेड एक हा एक ओव्हरलुक होता. ठीक आहे सर, कुणाला काय अडचण ठीक आहे. दिसत नाही? हा ठीक आहे सर. थँक्यू सर, थँक्यू एव्हरीवन. ओके सर. थँक्यू सर. हॅलो सर. थँक्यू सर. हा बोला. सर आपल्या लातूरसाठी एफएसआय किती असतो? लातूरसाठी म्हणजे आता कसं आहे, आपल्याकडे लातूर हा जिल्हा आहे पूर्ण, तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक झोन हा वेगवेगळा पडतो. म्हणजे लातूरची महानगरपालिका त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा एफएसआय असेल, त्याच्यामध्ये येणाऱ्या नगर परिषदसाठी वेगळा असेल, ग्रामीण भागामध्ये वेगळा असेल आणि ग्रामीण भाग सोडून वेगळा असेल. तर तुम्हाला नक्की कशाबद्दल, म्हणजे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहिजे की त्याच्या बाहेर, लोकेशन काय लातूरमध्ये? महानगरपालिका सर. महानगरपालिकेमध्ये तर बेसिक एफएसआय जो आहे तो आपल्याला आता आपण जसं बघितलं रोड फ्रंट विड्थवर डिपेंड आहे. जनरली म्हणजे आपल्याकडे जे काही रस्ते आहेत लातूर मधले, तर 1.1 हा आपला बेसिक एफएसआय. 1.1 म्हणजे जर तिथं तुमचा 200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे तर बेसिक एफएसआय तो तुम्हाला 2.2 म्हणजे 200 स्क्वेअर मीटर तुम्हाला बेसिक एफएसआय भेटेल. त्याच्यावरचा जो काही एफएसआय आहे तो तुम्हाला विथ प्रीमियम, म्हणजे आपलं एक हे असतं रेडी रेकनर म्हणतो आपण त्याला, आता ज्याचं नाव झालंय अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स. त्याच्यामध्ये त्या जमिनीची व्हॅल्यू असते, प्रत्येक जमिनीची त्याच्यामध्ये व्हॅल्यू मेन्शन आहे. त्या व्हॅल्यूच्या 20% पैसे भरायचे आपल्याला, तर तो पुढचा 0.30 एफएसआय आपल्याला भेटेल. त्यानंतर जर टीडीआर वगैरे असेल, जो आपल्याकडे जनरली टीडीआर वगैरे असा काही कन्सेप्ट नाहीये, पुणे लोक वगैरे फार रेअरली वापरलं जातं ते, तर हा 1.1 त्याच्यावर 0.30 घेता येईल आणि त्यानंतर त्याच्यावर 60% म्हणजे जनरली 2 एफएसआय आपल्याला भेटू शकतो. तर ओके. नेमकं टीडीआर म्हणजे काय? काय? नेमकं टीडीआर म्हणजे काय? टीडीआर म्हणजे थोडक्यात आता ते ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स आहेत. त्याच्यामध्ये आता तुमचा एखादा प्लॉट आहे किंवा तुमची जमीन आहे, ती जमीन जर समजा शासनाने विकत घेतली तर तुम्हाला तिथे वेगवेगळे ऑप्शन भेटतात की तुम्हाला त्या प्लॉटवरचा एफएसआय हा दुसरीकडे वापरायचा आहे का, त्या प्लॉटचे तुम्हाला पैसे पाहिजेत किंवा अदर त्यांच्याकडे जर काही ऑप्शन असेल, असे वेगवेगळे ते आपल्या समोर ऑप्शन ठेवतात. जर ती लँड त्यांना घ्यायची आहे ते लँड घेऊ शकतात. त्याचे तुम्हाला बेनिफिट म्हणून एकतर ते पैसे देतील तुम्हाला, म्हणजे त्याचं कॉम्पन्सेशन वगैरे जे काही आहे ते भेटेल, किंवा त्या जागेवरचा पर्टिक्युलरली जो काही एफएसआय आहे तो एफएसआय तुम्ही दुसरीकडे घेऊ शकतात. ते झालं टीडीआर. म्हणजे तुमच्या 100 स्क्वेअर मीटरचा प्लॉट जर शासनाने घेतला, महानगरपालिकेने तो त्यांच्याकडे ताब्यात घेतला, तर त्याची जी काही व्हॅल्यू असेल ते तर ते तुम्हाला व्हॅल्यू देतील. पण तुमची इच्छा असेल की मला व्हॅल्यू नकोय, मला त्याच्यावर जो काही एफएसआय होता 1.1 तो मला फक्त दुसरीकडे वापरायची परमिशन द्या,
जर तसं असेल तर मग ते त्यांचं एक प्रमाणपत्र राहतं, त्या प्रमाणपत्रावर ते सर्व नमूद करून त्याचा FSI आपल्याला देतात. तो FSI आपण दुसऱ्या कोणत्याही प्लॉटवर घेऊ शकतो. थँक्यू सर. document requirement for permission of construction. ओके, आता ह्याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितलं, आपल्याकडं दोन झोन आहेत. बेसिकली बिल्डिंगसाठी 2 झोन आहेत, एक गावठाणाचा आहे, एक गावठाणाच्या बाहेरचा आहे. एक मी जनरल डॉक्युमेंट सांगतो जे दोन्हीकडे पण ऍप्लिकेबल आहेत. एक असतं आधी ती जागा ज्या ओनरची आहे ती त्या ओनरचीच आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला एकतर 7/12 उतारा लागेल किंवा प्रॉपर्टी कार्ड लागेल, किंवा 7/12 जर त्या माणसाचं नाव आलं नाही पण ती जमीन त्यांनी विकत घेतली तर त्याचं खरेदी खत असतं. असं एक डॉक्युमेंट ज्याच्यावरून त्याची मालकी सिद्ध होईल, हे पहिलं डॉक्युमेंट झालं. त्यानंतर आता तुम्ही जिथं कुठं लायझनिंग करतात हा प्रस्ताव तुमच्या मार्फत येतो, कारण तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहित असतात, त्यामुळे तुमची लायसन कॉपी एक लागेल. त्यानंतर त्या जागेच्या हद्दी ठरवणारा एक नकाशा लागेल. आता जर ते गावठाणामध्ये असेल तर ते लँड रेकॉर्ड वाले म्हणजे भूमी अभिलेख नाव ऐकलं असेल तुम्ही, त्या डिपार्टमेंट थ्रू आपल्याला चतुर्सीमेचा नकाशा मिळतो. त्याच्यामध्ये हद्दी दाखवलेल्या असतात, त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे आणि चतुर्सीमा दाखवलेल्या असतात. चतुर्सीमा म्हणजे 4 बाजूला काय आहे, रस्ता कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला कुणाचा प्लॉट आहे, डाव्या साईडला कुणाचा आहे, बॅक साईडला कुणाचा आहे, हे दाखवणारा एक आपल्याला चतुर्सीमाचा नकाशा मिळतो, तो लागेल. त्यानंतर जागेच्या कंडिशन नुसार जर तिथं समजा एखादा मोठा रस्ता गेलेला आहे तर त्या रस्त्याची NOC लागेल. रस्ता जर छोटाच असेल, अंतर्गत रस्ता असेल तर NOC ची वगैरे गरज नाही. जर हीच जागा एखाद्या लेआउट मधली आहे, म्हणजे जिथं ऑलरेडी NA झालंय, लेआउट पडलेत, प्लॉट करून विकलेले, तर आपल्याला त्या लेआउटची कॉपी एक लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्लॅन जो आता आपण डिस्कस केला त्या नियमामध्ये बसवलेला एक प्लॅन लागेल. Okay, ठीक आहे. thank you, sir. अजून कोणाला काय विचारायचंय? ठीक आहे सर. थँक्यू सर. तुम्ही खूप चांगली माहिती दिलात, कारण सध्या जर पाहायला गेलं विद्यार्थ्यांच्या सिलेबसला ही माहिती भेटत नाही, कारण जे आपण सिलेबस पाहतोय तो पूर्ण ओल्ड सिलेबस आहे. आता हो. ड्रॉइंग वगैरे हे सगळं ओल्ड आहे. त्यांच्या बरोबर. सिलेबस मध्ये व्हॅल्युएशनच्या बाबतीत किंवा ह्या टाउन प्लॅनिंग बद्दल काही नाही. Yes. जरी याचं असेल, जरी ते इंजिनिअरिंगच्या थोडासा एक सब्जेक्ट आहे, ते पण इलेक्टिव्ह म्हणून सब्जेक्ट असतो. Yes, obvious. त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत जे की विद्यार्थ्यांना माहित होणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल खूप चांगली अशी माहिती मिळाली आपल्याकडून, त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. तर मी मंत्री सरांना वोट ऑफ थँक्स साठी कॉल करतो. मंत्री सर. हॅलो. हा, हा सर. वोट ऑफ थँक्स करा. इथं प्रेझेंट असलेले सर्व विद्यार्थी आणि खास करून बिर्ले सरांनी आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी वेळात वेळ काढून इथं आपल्या समोर प्रेझेंट राहिले, आपल्याला PPT चांगल्या प्रकारे सादर केल्या. यामुळं बिर्ले सरांचं सगळ्यात अगोदर मी मनस्वी आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. बिर्ले सर, खूपच धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आम्हाला एवढी सगळी चांगली माहिती दिली, विद्यार्थ्यांना एवढी चांगली माहिती दिली, तर याबद्दल आपलं मनस्वी आभार सर. हे सोडून आपले जे काही शिक्षक वृंद आहेत ते सुद्धा आपल्या सोबत राहिले आणि हा वेबिनार व्यवस्थित पार पडला, याबद्दल सुद्धा मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि तसेच हा जे काही वेबिनारचा कार्यक्रम होता हा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू सर.